नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनोज शिरुरे साक्षीदार होणार असल्याची सूत्रांची माहिती। डॉक्टर मनोज शिरुरेनं मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप। नीटचा फुटलेला पेपर 5 राज्यांमध्ये विकल्याचा सीबीआयला संशय। नीट पेपर फुटी रॅकेटचं एपिसेंटर महाराष्ट्र असल्याचं तपासात समोर। मुंबईतील वांद्रे गरीब नगरातील अतिक्रमण कारवाई वेळी दगडफेक प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलासह 18 आरोपींना अटक। 15 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप नेते प्रसाद लाड अंतरवालीत घेणार मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करणार, तर शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे लक्ष। उबाडाच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी मातोश्रीवर आज बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिवमधील पदाधिकारी राहणार हजर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार मान्सून पूर्व तयारीचा आढावा। दुपारी सह्याद्री अतिथीगृहात होणार महत्त्वाची बैठक। एकनाथ शिंदे ही बैठकीला राहणार उपस्थित। जयंत पाटील म्हणजे रामाच्या मंदिरात राहणारा रावण। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर जहरी टीका। कडक उन्हामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा गेला 47 डिग्रीवर। अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना रेड अलर्ट। नागपुरात गेल्या 8 दिवसांमध्ये 36 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू। दररोज 3 उष्माघाताच्या संशयित रुग्णांच्या मृत्यूचा संशय। मान्सूनची अरबी समुद्रात वेगानं प्रगती। केरळमध्ये 26 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज। आपण पाहतोय प्रसाद लाड इथे पोहोचले आहेत जरांगे यांच्या भेटीसाठी। थोड्याच वेळापूर्वी संभाजीनगर इथून ते रवाना झालेले होते आणि आता अंतरवालीमध्ये ते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। कालच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। फोन करून त्यांना ही धमकी देण्यात आलेली होती। त्यानंतर पोलिसांचा मोठा सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजप नेते प्रसाद लाड हे आता जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। ही भेट सकारात्मक होते का पाहावं लागेल। जरांगे हे त्यांच्या स्वागतासाठी इथे पोहोचले आहेत, कारण त्यांनी प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीनं भेटण्यासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं जरांगे यांनी, आणि त्याला प्रतिसाद देताना भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। कालच ते संभाजीनगरमध्ये पोहोचले होते आणि त्यांना याबाबत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली होती। त्यानंतर प्रकरण तापलं होतं आणि पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई केली, काहींना अटकही करण्यात आलेली होती। आता ते अंतरवालीमध्ये पोहोचलेले आहेत जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि आता ही भेट होती आहे आणि या संदर्भात त्यांच्या ज्या काही सूचना आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसाद लाड करतील। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती देतील। रवी, सध्या प्रसाद लाड तिथे पोहोचले आहेत, काय पुढची रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची? आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या घोषणेनंतर सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे। आपण जर बघितलं तर प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाला प्रतिसाद देत प्रसाद लाड हे आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रश्नांविषयी ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत त्या सगळ्या मागण्या जरांगे पाटील त्यांच्यासमोर ठेवणार आहेत। त्याचबरोबर आतापर्यंत जो सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात जे काही कामं केलेत, जे काही कामं मार्गी लावले त्या संदर्भातल्या सगळ्या लेखाजोखा प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्याकडे मांडणार आहेत। त्याचबरोबर जो काही मुख्यमंत्र्यांचा जो काही निरोप असेल तो सुद्धा प्रसाद लाड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना देण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर आता प्रसाद लाड हे अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्या दोघांमध्ये चर्चा होणार आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी आमरण उपोषणाची घोषणा केली होती
आणि त्यानंतर सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि या उपोषणावर नेमका तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच रवी, याबाबत आधीच जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसाद लाड तिथे पोहोचलेले आहेत आणि प्रसाद लाड यांनी देखील थोड्याच वेळापूर्वी आपली पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याबाबत त्यांनी काही आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. तर ही चर्चा सकारात्मक होणार याची शक्यता कितपत वाटते? सध्या तिथे काय चर्चा सुरू आहे? आपण जर बघितलं तर प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील या दोघांची नुकतीच भेट झालेली आहे. दोघांमध्ये थोड्याच वेळामध्ये चर्चा सुद्धा होणार आहे. मात्र जरांगे पाटील यांनीही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, आमच्या मागण्या सरकार पूर्ण करेल अशा पद्धतीची अपेक्षा ठेवली होती. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढल्यानंतर मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते दिले जात नाहीत. ज्या कुणबी प्रमाणपत्र त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. सातारा संस्थांचं गॅजेट असेल, बॉम्बे संस्थांचं गॅजेट असेल, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट असेल, अशा विविध मागण्यांना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती, आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्या इशाऱ्यावर तोडगा काढण्यासाठी आज प्रसाद लाड जे आहे ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. दोघांमध्ये आता थोड्याच वेळामध्ये चर्चा होईल आणि चर्चेनंतर नेमकं काय तोडगा निघतो हे आपल्याला बघायला लागणार. नक्कीच, धन्यवाद रवी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सध्या आपण पाहतोय भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचल्यात. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलं आहे. अंतरवाली सराठी इथे मध्ये भेट होती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही मागण्या आहेत, ज्यासाठी उपोषण करणार आहेत मनोज जरांगे, त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून प्रसाद लाड यांनी यावं आणि आपली भेट घ्यावी असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं. त्यानुसार आता प्रसाद लाड इथे पोहोचले आहेत आणि दोघांची भेट झालेली आहे आणि दोघांमध्ये चर्चा होईल. हे शिष्टमंडळ अंतरवालीत पोहोचल्यानंतर मध्यस्थी यशस्वी होते का ते पाहावं लागेल की मनोज जरांगे त्यांच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असतात तेही थोड्याच वेळात स्पष्ट होईलच. मात्र ही फार महत्त्वाची भेट आहे. सर्वांचं लक्ष या भेटीकडे लागलेलं आहे कारण अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मराठवाड्यामध्ये केंद्रस्थानी असतो आणि त्याच अनुषंगानं आता राजकीय वातावरण देखील याच अनुषंगानं तापत असतं. त्यामुळे आता ही फार महत्त्वाची अशी भेट आहे. प्रसाद लाड यांची ही मध्यस्थी यशस्वी होते का त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अंतरवाली सराटी इथे प्रसाद लाड पोहोचले आणि जरांगेंसोबत त्यांची भेट झालेली आहे आणि या दोघांची थोड्याच वेळात चर्चा होईल. माध्यमांपुढे दोघं काय बोलतात तेही पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन प्रसाद लाड इथे पोहोचल्याचं कळत आहे आणि जे कामं करण्यात आलेली आहे मराठा समाजासाठी आरक्षणासंदर्भात सरकारकडून काय पावलं उचलण्यात आलेली आहे त्याबाबतची सर्व माहिती घेऊन प्रसाद लाड हे पोहोचले आहेत आणि काय आतापर्यंत कामं करण्यात आलेली आहेत ते देखील मनोज जरांगे यांना प्रसाद लाड सांगतील. आणि जो अडथळा निर्माण होतोय प्रमाणपत्र वाटपासंदर्भात, प्रमाणपत्र मिळत नाही आहे अशी तक्रार मनोज जरांगे यांनी केलेली होती. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत, टाळाटाळ केली जाते आहे असे दावे त्यांनी केले होते, असे आरोप केले होते आणि आता याबाबतची तक्रार देखील ते प्रसाद लाड यांच्या पुढे मांडतील आणि त्यानंतर त्यावर ते काय उपाय देतात किंवा त्याची दखल कशा प्रकारे घेतली जाते सरकारकडून ते पाहावं लागणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही भेट आहे कारण मनोज जरांगे यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि त्याआधीच सरकारचं शिष्टमंडळ, मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ हे भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि आता मध्यस्थी जी केली जाते ती यशस्वी होते का ते पाहावं लागणार आहे. कालच संभाजीनगरमध्ये प्रसाद लाड पोहोचले होते आणि आज ते आता अंतरवालीमध्ये पोहोचलेले आहेत जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि दोघांमध्ये आता थोड्याच वेळात चर्चा होईल. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या चर्चेमध्ये घेतले जाऊ शकतात. प्रमाणपत्र मिळत नाही आहेत, हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय असो, सातारा गॅझेटियरचा निर्णय असो, या अनेक बाबींच्या संदर्भातली तक्रार आहे मनोज जरांगे यांची. ती सरकारपर्यंत पोहोचावी आणि सरकारने त्याची दखल घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भात आता प्रसाद लाड काय आश्वासन देतात आणि कशा प्रकारे मनोज जरांगे यांच्यासोबत ते समजूत घालण्याचा प्रयत्न करतात ते पाहावं लागेल आणि यातून जर तोडगा निघाला नाही तर मनोज जरांगे हे आंदोलन करणार का, उपोषण करणार का तेही पाहावं लागणार आहे. कारण आता याबाबत उपोषणाचं त्यांनी जो इशारा दिलेला होता त्यावर ते ठाम असतात का तेही पाहावं लागेल किंवा या चर्चेतून काही तोडगा निघतो का त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये या दोघांच्या भेटीला सुरुवात होईल. सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय जरांगे पाटील यांच्या मागण्या काय आहेत. 30 मे पासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. 29 मे पर्यंत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. 1994च्या धर्तीवर आरक्षणाचा GR काढा अशी देखील त्यांची मागणी आहे.
सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेटियर एकत्र द्या अशी मागणी आहे. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, कारण उपसमिती त्यांना सहकार्य करत नाही आहे असा त्यांनी आरोप केला. मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. उपसमिती बरखास्त करा आणि नवीन समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. या काही प्रमुख मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या. या मागण्या संदर्भातली दखल सरकारकडून कशा प्रकारे घेतली जाते तेही पाहावं लागणार आहे, कारण 30 मे पासून उपोषणाचा इशारा जो त्यांनी दिलेला आहे त्यावर ते ठाम राहतात का पाहावं लागेल. 29 मे पर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना याबाबत देण्यात यावे 29 मे पर्यंत. मात्र त्याबाबत काही सरकारी आणि तांत्रिक अडचणी असतील, त्याबाबत जरांगे यांची समजूत काढण्यामध्ये आज प्रसाद लाड यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे. आपण सातत्यानं स्क्रीनवर मनोज जरांगे पाटील यांच्या काय मागण्या आहेत ते पाहतोय आणि त्या मागण्या सरकारकडून कशा प्रकारे स्वीकारल्या जातात, त्याची दखल कशा प्रकारे घेतली जाते किंवा या मागण्यांची अंमलबजावणी सरकारकडून किती दिवसात होते, त्याबाबत काय आश्वासन दिलं जातं ते पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळापूर्वी प्रसाद लाड हे इथे पोहोचलेले आहेत अंतरवालीमध्ये. जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि माध्यमांपुढे देखील दोघं बोलण्याची शक्यता आहे. तर काय दोघं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची ही भेट आहे, अशी ही मोठी घडामोड आहे. मराठा आरक्षणासंदर्भात 30 मेला उपोषण करणार, 29 मे पर्यंत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण व्हावं अशी मागणी आहे मनोज जरांगे यांची. आणि जर नाही झालं तर ते 30 मे पासून आमरण उपोषण करणार असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. आणि त्यांनी प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीनं भेटण्यासाठी यावं अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीचा मान ठेवत प्रसाद लाड इथे अंतरवालीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे. आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत, त्या मागण्या स्वीकारल्या जातात का आणि या मागण्या घेऊन किंवा ज्या सूचना आहेत मनोज जरांगे यांच्या त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये दोघं माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये चर्चा होती आहे. थोड्याच वेळापूर्वी प्रसाद लाड इथे पोहोचले आहेत. त्यांचं स्वागत केलं मनोज जरांगे यांनी. त्यांनी भेटायला यावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर प्रसाद लाड त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सरकारच्या वतीनं भाषित करण्यासाठी प्रसाद लाड हे तिथे पोहोचले आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून